नशिबानं तुमच्या पुढे एक संधी चालून आली। विचार करा, पुढे केसेस मिळाल नाही, खाणार काय? नाही, आम्ही आपलं तुमच्या काळजीपोटी तुमच्या पुढे मदतीचा हात द्यायला आलो। आता तो धरायचा का स्वतःच्या कर्मानं मरायचं तुम्ही ठरवा। मला ना वकिलींनी शिकवलं की जे काही लढायचंय ना ते कोर्टातच लढायचं, युक्तिवादाने आणि पुराव्याने। पण तुमच्यासारखे लोक पाहिलं ना की मला असं वाटतं की तुमच्यासारख्या लोकांना तुमच्याच भाषेत उत्तर देता आलं पाहिजे। मी केस लढणार आहे आणि तुम्हाला आत्ताच सांगते, नाही तुम्हाला कोर्टासमोर मी माझ्याकडे मदतीची याचना करायला लावली ना तर नाव नाही लावणार कालिंदी धर्माधिकारी। उठा, निघा आता। आता वकिलीच्या शास्त्राप्रमाणे जे काय होतं ते कोर्टात होते, आम्हाला बी माहिती आहे मॅडम। आम्ही आपलं तुम्हाला एक संधी द्यायला आलो होतो बा। कसे त्या सूर्यामुळे उगा तुमचं नुकसान व्हायला नको। राईट, आता तुम्हाला स्वतःला स्वतःच्या पायावर दोंडा पाडून घ्यायचं म्हणल्यावर आम्ही तरी काय बोलणार मला? चालते चालते, तुम्ही आम्हाला एक चॅलेंज दिला, आम्ही तुम्हाला एक चॅलेंज देतो। पोलीस, सूर्या, तुम्ही आणि कोर्ट सगळे आमच्या विरुद्ध उभे राहिले। हे पुराव्याच्या थप्प्याच्या थप्प्या जरी लावल्या तरी ऐन वेळेला आम्ही ही केस आमच्या बाजूने फिरवून दाखवणार म्हणजे दाखवणार। कालिंदी धर्माधिकारी मॅडम, नाहीतर आम्ही बी जालिंदर निंबाळकर सर नाव लावणार नाही। येतो। प्रभाकर राव, तुम्ही लय मोठं काम करायला चाललंय बरं का। काही झालं तरी ती भाग्य आपल्या ताब्यात आली पाहिजे। अहो पण ती पोरगी आमच्या बरोबर यायला नाही म्हणली तर? मग तुम्ही जगणार नाही काय? एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती पोरगी म्हणजे आपल्यासाठी हुकमाचं पान आहे। आपण ते पान टाकलं की आपण जिंकलो म्हणून समजा। जर आपण नाही जिंकलो तर तुम्ही दोघं आयुष्यात न उठला म्हणून समजा। नाही नाही साहेब, आम्हाला मरायचं नाही सर। नाही ना, मग नीट काम करायचं। मी काय सांगतोय ना ते नीट ध्यानात घे। जर का ती पोरगी आपल्याकडे आली तर डॅडी केस मधनं बाहेर पडतील, मग डॅडींना वेळ मिळाला तर खेळ पण व्यवस्थित खेळतील ना डॅडी। ऐका नाही, पाहिजे तेव्हा ते कसं पण स्वतःला वाचवू शकतात। तुम्हाला माहित असेल नसेल पण सांगतो, या सूर्याच्या बहिणीत ना सूर्यासाठी दुखरी बाजू। मग आता सांगा, जर त्या सूर्याच्या बहिणींना काय झालं तर तो सूर्य स्वतःचा जीव द्यायला पण कमी करणार नाही। म्हणजे बघा, जर भागू आपल्या ताब्यात आली तर सूर्या केस मागं घ्यायला पण कमी करणार नाही ना मला। पण साहेब, आम्ही लाख प्रयत्न केले पण बहीण आमच्या बरोबर आलीच नाही सूर्याची तर। म्हणजे बंदूक आहे ना? म्हणजे तुम्ही सूर्याचा जीव घेणार का? सूर्याचा नाही, तुमचा। सांगितलं ना मी एकदा। बघा, तुम्ही माझ्या लेकीवर चांगले संस्कार केले असणार यात वादच नाही। तुम्ही तिला शाळा शिकवलं, मोठं केलं, अजून काय पाहिजे ना? हे बघा, तुम्ही तिचं वर्तमान सुखी केलं, आता आम्हाला तिचे आईबाप म्हणून तिचं भविष्य सुधारायचंय। हे बघा, मला जे काय सांगायचंय ते काल रात्री तुम्हाला सांगून झालंय। तसं नाही, हे बघा, आम्हाला तुम्हाला काहीतरी दाखवायचंय। ही बघा, ही आमच्या उद्योगाची माहिती आहे। तुम्ही सगळं नीट बघून घ्या, काही शंका असेल ना तरी विचारा, वाटलं तर शहानिशा करून घ्या।
पण मला एक गोष्ट कळली नाही, ह्याचा आणि भागूच्या भविष्याचा काय संबंध? अहो संबंध नाही कसा मॅडम. अहो आम्ही भाग्याची नीट काळजी घेऊ ही खात्री पटल्यावरच तिला आमच्या बरोबर पाठवाल ना. आणि हे बघा, आम्हाला ना दुसरं मूल बाळ नाही. हे सगळं उद्या भाग्याचंच होणार आहे ना. आम्ही आजपर्यंत जे काय कमवलं ते जर आमच्या लेकीला देऊ नाही शकलो तर मग त्याला काय अर्थ आहे ना. हे बघा, आता आमची एकच इच्छा आहे, आमची मुलगी आता आमच्या बरोबर असावी. आजपर्यंत तिचे आईबाप म्हणून आम्ही अपयशी ठरलोय, पण इथून पुढं तिच्या शिक्षणाचं, तिच्या भविष्याची तरतूद आम्हाला करायची, तिची जबाबदारी आम्हाला घ्यायची. भागू भागू बाळा ये ते आईजवळ ये. हे बघ भागू, अगं आमचा तुझ्यावर जीव नाही असं समजू नकोस. तेव्हा अगं आमची परिस्थिती वाईटच होती बघ. हा ना, आमच्या बरोबर तुझे हाल होऊ नयेत म्हणून हे सगळं केलं. पण बाळा आता परिस्थिती बदलली आहे आमची. होय, आता आम्ही जगातली सगळी सुख देऊ तुला. बाळा, तू आमच्या बरोबर चल. अगं स्वतःच्या हक्काच्या आई वडिलांबरोबर राहा. हे बघ, या सगळ्या लोकांवर आम्हाला कोर्ट कचेरी केस नाही करायची. तू जर का आमच्या बरोबर आलीस ना तर मग हे काहीच करावं लागणार नाही.